राष्ट्रीय फूल कमळ। कसं बनवलंय काहीच विशेष साधून की आयफोन मास्टर आयफोन लव्हर श्रीमंत माणूस। नमस्कार मंडळी, मी कोकणचा मुंबईकर की तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर मंडळी, आजचा ब्लॉग असा खास असणार आहे, बघाल तुम्ही तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा। चला लेट्स गो स्टार्ट। आजकाल मुंबईमध्ये कुठे पण जा, सगळीकडे लाईनमध्येच उभं राहावं लागतं। मग कुठली पण लाईन असू दे, तिकीट काउंटरची लाईन असू दे, बसची लाईन असू दे, साधं टॉयलेटमध्ये गेलो ना तरी तिकडे लाईन असते, सगळीकडे लाईनच असते। हे बघा, इकडे लाईनमध्ये मी आता उभा आहे, काय करणार, लाईन लाईन लाईन। भेंडी गावात माहिती आहे कुठे, ला 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 आलोय मी बायकळा। हे बघा, इकडे आमचा मित्र आलेला आहे आमचा मित्र आलेला इकडे। हा बघा, प्रसाद भोसले ऐकायला येतो, कारण का त्याला सांगितलंय असंच आहे, तो घरीच बसणार होता आणि कंटेंट भेटलेलं आपण लावूया। तर मित्रांनो, मी इकडे भायखळ्याला म्हणजे भायखळा रेल्वे स्टेशनला मी पहिल्यांदा उतरलो इकडे मुंबईत आल्यापासून। हे बघा, इकडे भायखळा रेल्वे स्टेशन आहे। बघा मित्रांनो, कुठे पोचलो आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण आयोजित 28वा मुंबई पुष्पोत्सव फ्लावर शो, मुंबई फ्लावर शो। तर बघूया, आपण आतमध्ये आता इकडनं एंटर करणार आहोत। जाऊया, इकडे समोर मित्र आहे, जाऊया बघूया आतमध्ये काय काय पाहायला। तर मित्रांनो, पोचलो इकडे भायखळ्याला। कुठे माहिती आहे, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय, राणीची बाग। तर इकडे सुस्वागतम, एंटर केले। छानपैकी अशी रांगोळी काढली। तर मित्रांनो, इकडे बघू शकता, हे फुलांपासून वेगवेगळ्या प्रकारचे बुके तयार केलेत। ही इकडे बाहुली बनवली आणि तिला वनस्पतीपासून फुलांपासून सजवलं आहे। इकडे वेगवेगळ्या टाईपचे बुके बनवले, डिझाईन केलेत बुके वेगवेगळ्या प्रकारचे। बघू शकता किती भारी भारी डिझाईन बनवले तिकडे तयार केलेत आणि अतिशय सुंदर असं वाटतंय। बघा, इकडे तुम्ही जे बघाल ना ते तुम्हाला आवडेलच, असं सगळं बनवलं आहे आणि जबरदस्त बनवलं आहे। आणि हे जे सगळं बनवलं आहे ना ते सगळं ओरिजिनल फुलांपासून बनवलं आहे ना, याच्यामध्ये काही कोणतं डुप्लिकेट फूल आहे ना काय। हे बघा कसं बनवलं आहे, अतिशय सुंदर अप्रतिम बनवलं आहे। आणि सगळंच इकडे असं आहे ना की जे डोळ्यात भरून घेण्यासारखं आहे, असं सगळं बनवलं इकडे। हे बघा, इकडे सगळी फुलझाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची। हे बघ, इकडे भारताची राष्ट्रनदी गंगा। राष्ट्रीय फूल कमळ। इकडे आहे डॉल्फिन, बघा कसे बनवलेत आणि सगळी ओरिजिनल फुलं आहेत, बघू शकता। आणि हे एक्झिबिशन 3च दिवस असतं, कारण त्याचं असं की जी फुलं आहेत ही सगळी इथे बनवलेली आहेत, हे जे ओरिजिनल फुलांपासून बनवलेले आहेत, त्याच्यामुळे फुलं ही 2-3 दिवसामध्ये खराब होतात, त्याच्यामुळे ते 3 दिवसाचं असतं एक्झिबिशन। आंबा
मित्रांनो मी तर पूर्ण वेळात झालो इकडे आल्यावर. कसं बनवलंय. चलो एक मिनट प्लीज थोड़ा साइड. बस सर जी एक मिनट आओ अंदर आओ अंदर आओ. आप है ना थोड़ा सा ऐसे आओ थोड़ा वो पीकॉक भी नहीं दिखता. टॉयलेट का ऊपर साफ होता है. ये देखो समझाती जाती हूँ. सूरज का जो पानी का होता है ना, रिसाइकल कैसे करते हैं पानी को, गंदा पानी को सब लिखकर. स्विच ट्रीटमेंट प्लांट सब देखेंगे. ये मिसाल ये बहुत अच्छा. ये देखो ठीक है. चर्च या मॉस्क है वो कैसे है पूरा. रेन वाटर हार्वेस्टिंग सिखाया था उनको कि पानी कैसे रिसाइकल सॉइल में जाएगा. ये पूरा लिखा है. ये सब गंदा पानी देखो स्विच का इन्फ्लो होता है ना, गंदा पानी जो रहता है वैसे कैसे लोग क्लियर करते फिर प्लांट्स उगाते हैं उसमें. चलो बच्चा हे बघा याच्यात छोटे छोटे मासे आहेत. एकदम छोटे छोटे आहेत मासे पण भारी वाटत आहेत. हे बघा आतमध्ये आहेत छोटे छोटे. फ्लावर रियल लोटस फ्लावर. वाव ब्युटिफुल लुकिंग लाईक वाव. किती भारी फुलं आहे बघा. किती भारी आहे. आणि वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळी सगळी फुलं आहेत इकडे. आणि जबरदस्त वाटतंय. किती भारी वाटतंय. ये है क्या इधर जो फ्लावर. हे बघा इकडे सेल्फी पॉईंट फोटो सेशनचा पॉईंट इकडे ठेवला आहे. मस्त इकडे 2 मोर आहेत बनवलेत. आणि फोटो काढायला लाईन बघा किती आहे. खूप लाईन आहे फोटो काढायला. पण मस्त बनवलं आहे. जबरदस्त वाटतं. हे बघा किती भारी बनवलेत ते. जबरदस्त वाटतं. आम्ही काही फोटो नाही काढणार कारण एवढ्या वेळ लाईनमध्ये उभं कोण राहणार ना. सूर्यफुलं इकडे बघा किती सूर्यफुलं भारी वाटते. जबरदस्त. मित्रांनो इकडे आलात ना तर तुम्हाला कमीत कमी 2 तास तरी काढून येतो. तुम्ही इकडे आलात तर 2 तास तरी तुम्हाला लागणारच फिरायला. सगळं फिरायचं असेल तर खूप मोठं आहे. मन तुमचं भरणार आहे. म्हणजे खूप खूप मोठं आहे. आणि सगळीकडे आपल्या ज्या ज्या वनस्पती आहेत फुलझाडं आहेत ते सगळे इकडे टोटली लावलीत. या तुम्ही हे कधीपर्यंत आहे. कधीपर्यंत आहे. आज लास्ट दिवस 31 तारीख 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. हां आज लास्ट आहे. नेक्स्ट इयरला लागेलच इकडे. आज लास्ट दिवस आहे. नाही प्रत्येक वर्षाला नवीन तेच आता प्रत्येक वर्षी असतं जे इथे. तर आज लास्ट दिवस आहे. आम्ही आलो तरी गर्दी आहे इकडे. माझ्या जन्मापासून झालं होतं ते. तर मी आलो आता. तर तुम्ही आता व्हिडिओतनं बघता आनंद घ्या आणि पुढच्या वर्षी या. जिला घेऊन गेलो असतो पण जाऊ दे आता. इथे सगळे बघतायत ना तेवढं आपल्या आनंदाच्या कामासाठी. भोपळा पकड भोपळा पकड. भोपळा बघ बाय भोपळा बघ. फक्त हाताने हात बापडे इकडे बघ इकडे बघ. भोपळा आहे भोपळा. भोपळा सगळं घे.
चवळीच्या शेंगा, चवळी चवळीची शेंगा. इकडे पावड्या वाटतात. पावडा आहे, घेवडा आहे. हे बघा इकडे पाहिजे ते तोडून घेऊ शकतो. नको नको कोणीतरी बघायचं ते बिया काढून बघितलंय भेंडी. आम्ही ते तोडून ठेवतो. पावसा काकडी एकच ठेवली नाही वाटतं त्याच्यावर. आली कोणावरती फटकी ती कोणी घेऊन गेलाय. फोटो काढते तुम्ही. हे बघा ही काकडी इकडे काकडी. टमाटर जोंधळा तर इकडे आहेत भाज्या आहे बघा. कोबी आहे, फ्लावर आहे, टमाटर आहेत, ही शिमला मिरची आहे. खूप साऱ्या वेगवेगळ्या इकडे भाज्यांची आहेत ही झाडं. आणि इकडे हे बघा इकडे ह्या साईडला पडवळ पण आहे. म्हणजे इकडे भाज्यांची झाडं आहेत. थोडक्यात फळभाज्या जे असतात त्याचे इकडे झाडं लावलेली आहेत. आणि छोटे छोटे आहेत आणि त्याच्यावरती पण बघा इकडे फ्लावर आहे छोटे छोटे आणि त्याच्यावरती सुद्धा ते लागलं आहे. म्हणजे किती भारी आहेत बघा, जबरदस्त आहे बघा. फ्लावर वगैरे इकडे सगळं आहे. हे बघा हे काय वेगळंच आहे पण ते मला काय आपल्याला माहीत नाही. भोपळा पिकलाय. लिंबू 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 फणसावर फणस लागले. फणस आहे बघा केवढं झाडाने लागलंय बघा फणस. बघा एवढंसं झाड आहे आणि फणस लागले. आंब्यावर आंबे नाही लागले अरे पण एवढीशी आंब्याला तोर आलाय बघा भेंडी. हे बघा लागणार वाटतं याच्यावरती. चिकूवर तर लागेल ते चिकू. रामफळ रामफळ माझं आवडतं फळ रामफळ. पेरू 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 आहे तिकडे. पेरू पाहिजे का? लाजवतात आहे बघा लाजवतात आहे. लाजळूला लाजवतात आहे. गुळवेल गुळवेल सगळी माहिती तुम्हाला मी काही इथनं सांगू शकत नाही कारण खूप साऱ्या वनस्पती आहे. म्हणजे खूप मोजू शकत नाही इतक्या वनस्पती आहे तिकडे. आणि फुलझाडं पण तेवढीच आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक झाडाची माहिती देणं शक्य नाही आहे आता. ते फक्त बघा. आणि जर तुम्हाला हे यायचं असेल तर आता आज तर बहुतेक याचं लास्ट आहे. आता तुम्ही पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला लागेल. दरवर्षी लागतं इकडे आणि तुम्ही येऊ शकता पुढच्या वर्षी. आपला ब्लॉग बघून तुम्ही आनंद घ्या त्या व्हिडिओचा. सगळं काय मित्रांनो इकडे सगळ्या आहे ना औषधी वनस्पती सगळ्या. हे बघा जायफळ, चित्रक, नीलकुसमा, अंबाडा, मकोई, गुंज, कानवांगी, मेणसिंगी, काळमेघ, बोथी, रुई, परिजातक, चक्रमुनी, जांभूळ, टेटू, शेर, दंतीमूळ, वेखंड अशा अनेक प्रकारचे इथे वनस्पती आहेत. अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती खूप साऱ्या आहेत. म्हणजे इथून जे स्टार्ट केले ना ते तिथपर्यंत सगळ्या औषधी वनस्पती आहेत. तुळस, कापूर आपण लिंबू, कापूर, पेपरमिंट, लसूण वेल, गवती चहा, मरवा, सब्जा, वाळा,
हे बघ इकडे तमालपत्र म्हणजेच मसाल्याची पानं. तमालपत्र म्हणजे हे बघा इकडे वासंती पानांचा वापर वासंती नाही, वासंती मधुमेहासाठी केला जातो. पुदिना, कढीपत्ता, दालचिनी खूप सारा इकडे. चला पुढे जाऊया. बघा आपण ओडोमास घेतो घरी, पण त्याचं इथे झाड आहे बघा. वनस्पती आहे ओडोमास, सुगंधी वनस्पती बघा. तुळस, अजवाईन, हिरवी मिरची, अजवाईन, लसूण, विजय सालुंखे फ्रान्सचे श्रीमंत माणूस. विजय सालुंखे आयफोन लवर. आयफोन काढून दाखव. चल दाखवलेला आहे आयफोन काढून. विजय सालुंखे. लाजाळू तुम्ही बघितलं असता तिथे लाजाळूचं झाड आहे तिकडे आणि लाजाळूची वनस्पती. तसा हा लाजाळू आहे. कॅमेऱ्याकडे अजिबात बघत नाही. विजय सालुंखे निरीक्षण करतोय, विचार करतोय की एखादं घेऊन जाऊ का याच्यातलं. विजय सालुंखे आयफोन मास्टर इकडे देत आहे. इकडे तुम्ही परचेस पण करू शकता, म्हणजे घेऊ शकता विकत तुम्हाला जे आवडेल ते. वनस्पती कोणतीही असो, फुलझाड असो, काही असो बघा इकडे तुम्ही घेऊ शकता. हे विकत देत आहे. तर बघू शकता इकडे हे जे इकडे आहे ना, उमाशंकर नर्सरी, पाटील नर्सरी, ह्या नर्सरीज आहेत इकडे. आणि इकडे श्री समर्थ नर्सरी. तर ह्या ज्या आहेत ना इकडे नर्सरी, तर तुम्ही तिकडे त्या साईडला तुम्ही बघितलीच जे आहे ना त्या वनस्पती, तर इकडे तुम्ही त्यांची फुलझाडं वगैरे घेऊ शकता. हे बघा वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत, वनस्पती आहेत त्यांच्याकडे. इकडून तुम्ही परचेस करू शकता, म्हणजे इकडे आलात तर. तिकडे फक्त बघायचं होतं, इकडे देत आहेत पण. हे बघा इकडे दाखवतो तुम्हाला. वाव किती ब्युटिफुल, जबरदस्त. बघा किती भारी वाटते. जी बघताय ना हे डुप्लिकेट नाही आहे, ओरिजिनल, प्युअर ओरिजिनल. लाजवते. लागतंय जरा हातात करणं. इकडे सगळे स्टॉल आहेत. हे बघा इकडे सगळे स्टॉल आहेत. इकडे समोर फूडपर्यंत स्टॉल आहेत. तुम्हाला काय घ्यायचं तर इकडे घेऊ शकता, परचेस करू शकता. चला जाऊया हळूहळू पुढे. ब्रीदिंग रूट्स म्हणून कंपनी आहे. आम्ही लँडस्केपिंगमध्ये आहोत आणि आम्ही बटरफ्लाय गार्डनिंग हे आमची स्पेशालिटी आहे. तसे हे 3D मॉडेल केले आहे आम्ही. सो बटरफ्लाय गार्डनिंगमध्ये असा कॉन्सेप्ट असतो की ज्याच्यामध्ये नेक्टर प्लांट आणि हाऊस प्लांट्स लावले जातात, ज्यामध्ये तिथल्या एखाद्या ठराविक परिसंस्था आहे. म्हणजे आपण मुंबई आहे तर मुंबईमध्ये 150च्या आसपास फुलपाखरं बघायला मिळतात. सो त्या फुलपाखरांना लागणारे जे खाद्य वनस्पती आहेत किंवा जे नेक्टर प्लांट्स आहेत ते आम्ही लावतो आणि त्याचं बटरफ्लाय गार्डन डेव्हलप करून देतो. आता बोलणार नाही माणसाला किती देणार?
पण फ्रीमध्ये पसणार नाही ना आम्हाला हो. आई ते मगापासून उभा होता, त्याला दोघा तिघांनी विचारलं की हे कितीला आहे कितीला आहे भेंडी. तो इथंच उभा राहा दिवसभर. इथं थांबा जरा. इथं- इथं- कस्टमर येऊ दे, थांबला हा. एक कस्टमर येऊ दे. हां 20 पासून स्टार्ट आहे. बघा इकडे चिकू पण 300 रुपयाला आहे चिकूचं झाड. आणि इकडे बघा नारळ आहे, नारळ माड 360 दिले का 300 लिहिलं आहे. आज 350 होतं पण आज 300 गेले तिकडे. माडाची पण झाड आहे, काजूचं झाड आहे. चला आपण आलो इकडनं फिरून बाहेर. तर मित्रांनो आलो आहे आता नर्सरीमधून आम्ही एक्झिट केलं आहे बाहेर. आणि इकडे इकडे बाजूला बघू शकता मुंबई झू आहे. हे हो माझा इथं फोटो काढ, फोटो काढ. आईला घेऊन खाली जा. चल तर तुम्ही इकडे आलात तर बायकोला इकडे मुंबई झूमध्ये पण जाऊ शकता. खूप फिरण्यासारखं आहे इकडे. आणि बघा खूप सारं पब्लिक आहे इकडे, खूप म्हणजे खूप पब्लिक आहे. तर आम्ही काय आतमध्ये जात नाही, आम्ही आता आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे. चला तर मग आपण आजच्या या इकडच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबतो आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.